मंचर या ठिकाणी पुणे जिल्हा भारतीय आज मंचर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेचा विषय आहे जो शेतकऱ्यांचा आपुलकीचा विषय, पीक कर्ज आणि पीक विमा या दोन गोष्टींमध्ये राज्य सरकार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। गेले 2 वर्ष झाले कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला पीक विमा आणि त्याच्यातून जो काही खर्च झाला असेल त्याची रक्कम, त्याचा परतावा योग्य वेळी त्याला मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी राज्य सरकारच्या पाठीमागे लागून या विषयावर काम करत आहे। परंतु राज्य सरकार हे शेतकऱ्यांना वारंवार फसवत आहे। आज या पत्रकार परिषदेनिमित्त आमच्या पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडे साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजयजी थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्याबरोबर माझे सहकारी भारतीय जनता पार्टी आंबेगावचे सरचिटणीस संदीपजी बानखेले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण पत्रकार उपस्थित आहात। मी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपले स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि पुढील पत्रकार परिषद आमचे संघटन सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडे आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी थोरात हे पुढील विषय सविस्तर आपल्या पुढे उपस्थित करतील असं मी आपल्यास विनंती करतो। बरोबर खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांचा कळवळा अशा सगळ्या घोषणा देत ठाकरे सरकार सत्तेवरती आलं। मुख्यमंत्री म्हणून ठाकरे साहेबांनी जबाबदारी स्वीकारली। आपल्या देशामध्ये ज्यांची मोठी प्रतिमा आहे शरद पवार साहेब, हे किंग मेकर म्हणून याच्यात शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाजू मांडली त्यांनी आणि सगळा एकत्र केला। 3 पक्ष एकत्र केले। त्यांनी विचारधारा वेगळ्या असताना त्यानंतर त्यांचे विचार वेगळे, विचारधारा वेगळ्या, निष्ठा वेगळ्या, हे सगळ्या असताना सुद्धा एकत्र आल्या आणि त्यामुळं महाराष्ट्राला एक आस लागून राहिली होती की आता निश्चित काहीतरी चांगलं होईल। कारण हे तिन्ही पक्ष वेगवेगळे होते पूर्वी आणि आता आल्यानंतर खूप काही कल्याण होईल शेतकऱ्याचं। कारण प्रत्येक पक्ष हा शेतकऱ्याचा कळवळा, शेतकरी निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी सांगून सत्तेवरती आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी काहीही चांगलं झालेलं नाही। आपण थोडक्यात सांगतो, मी आता सांगण्यासारखं खूप आहे। त्यावेळेला घोषणा केली होती की लाईट बिल माफ करू आपण मागच्या अधिवेशनामध्येच पाहिलं आपण किती गोंधळ आहे। म्हणजे कुठलाही निर्णय घेता आला, अधिवेशनामध्ये एक निर्णय घेतला, त्याच्यानंतर एक निर्णय घेतला आणि आज शेतकऱ्यांचे हाल असे झालेत तर शेतकऱ्यांना वीज बिल भरायला पैसे नाहीत, वीज बिल भरलं नाही तर ट्रान्सफॉर्मर देत नाहीत, लाईट काटल्या जात आहेत, त्यांच्या हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिकं जळालेली आहेत, त्याच्यामध्ये कोरोनासारखी परिस्थिती असताना बाजारभाव पण मिळत नाहीत। अशी वाईट अवस्था ह्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत करून ठेवलेली आहे। दुसरा मुद्दा आपण पाहिला, 2019ला फडणवीस सरकार होतं, त्याच्या अगोदर माननीय पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विमा योजना आणली, पंतप्रधान कृषी योजना। तर ती पंतप्रधान कृषी योजना आणताना आपण जर पाहिलं तर पूर्ण शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन ती योजना आणली। ती योजना आणताना आपण जर पाहिलं 2019पर्यंतचा काळ पाहिला आपण, 2019मध्ये मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, 2019ला शेतकऱ्यांची विमा काढणाऱ्यांची जी शेतकरी संख्या होती 1,128,00,000 लोक होती। संपूर्ण विमा हप्ता त्यावेळेला भरला गेला होता 4,788 कोटी रुपये।
त्यावेळेला 2019ला नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांची संख्या होती 85 लाख 2019ची. नुकसान भरपाई मिळाली होती त्यावेळेला 5,795 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आणि विमा कंपनीला तोटा झाला होता. त्यावेळेला 1,007 कोटी रुपये विमा कंपनीचा तोटा होता. तीच परिस्थिती आता सरकार बदललं. 2020ला ठाकरे सरकार सत्तेवरती आलं. त्यावेळेला पूर्ण शेतकरी विमा काढणारे शेतकऱ्यांची संख्या 138 कोटी झाली. म्हणजे संख्या वाढली गेली. संपूर्ण विमा हप्ता भरला गेला 5,217 कोटी रुपये. म्हणजे 2019ला भरले होते 4,788 कोटी, त्यावेळेला भरले 5,217 कोटी. त्यावेळेला नुकसान भरपाई प्राप्त शेतकरी म्हणजे ज्यांना नुकसान मिळालं, लाभ मिळाला त्याचा, ती संख्या फक्त 85 लाखावरनं 15 लाखावरती आली. 15 लाख शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा झाला. तो फायदा किती झाला तर 2019ला 5,795 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. ते आता 2020मध्ये 15 लाख शेतकऱ्यांना फक्त 974 कोटी रुपये मिळाले. आणि ज्या वेळेला 2019 साली विमा कंपनीला तोटा झाला होता 1,007 कोटी रुपये, यावेळेला विमा कंपनीचा फायदा झाला 4,234 कोटी रुपये विमा कंपनीला फायदा झाला. आणि हा झालेला फायदा सरकार आजला 80% रक्कम हे राज्य सरकार त्या कंपन्यांकडे मागते का हा आमचा हिस्सा 80% राज्य शासनाला द्यावा. म्हणजे शेतकऱ्यांकरता आलेली रक्कम हे सरकार मागून घेते त्यांच्याकडनं. अशा प्रकारे शेतकऱ्यांवरती अत्यंत अन्यायकारक अशी परिस्थिती या सरकारने आणलेली आहे. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणणारे, कळवळा असणारे लोक या सरकारमध्ये बसलेत. आम्ही टीका करायचा भाग नाही. अजूनही त्यांच्या हातामध्ये भरपूर वेळ आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं. 2014 साली आपण पाहिले दुधाचे भाव पहा, कांद्याचे भाव पहा, प्रत्येक पिकाचे भाव पहा. 2017 साली 32 रुपये 33 रुपये दुधाला भाव असताना शेतकरी आंदोलन झालं. त्यावेळेस हेच पक्ष आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आज 22 रुपये 20 रुपये दुधाला भाव मिळते, कुणी आवाज काढायला तयार नाही. सत्तेत बसलेली लोक आहेत. आज यांना सांगायची गरज नाही. हीच सगळी अवघड परिस्थिती आहे. 2014पर्यंत आपण पाहिलं ऊसाचे भाव होते आपल्याला 1700, 1800, 1600च्या पुढे कधी पैसे मिळाले नाही. ज्यावेळेला मोदी सरकार सत्तेवरती आलं त्यावेळेला FRP वाढवून दिली. कधी भविष्यामध्ये एवढी FRP वाढलेली नव्हती एवढी आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्यांना FRP वाढवून मिळाली. म्हणून आज शेतकऱ्यांना 2700, 2800, महाराष्ट्रामध्ये काही कारखान्यांनी 3500 रुपयापर्यंत रेट दिलेला आहे. हा पूर्वी 2014च्या मागे गेलो आपण तर कधीही नाही. आणि तेच आजला ही जी सत्ताधारी मंडळी आहेत महाराष्ट्रातली ते आज मोदी साहेबांना नाव ठेवत आहेत. खऱ्या अर्थाने यांनी आत्मपरीक्षण करावं. 2014 पूर्वीची परिस्थिती पाहावी आणि 2000 नंतरची पाहावी. प्रत्येक पिकाची पहा. निर्यातीकरता चांगलं धोरण अवलंबलं शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने. आज आपण पाहतो निर्यातीसाठी प्रत्येक किलोला 10 रुपये आपण अनुदान देतं सेंट्रल गव्हर्नमेंट. तो फायदा शेतकऱ्यांना होतो. निर्यात त्याच्यामुळं वाढली. त्याच्यामुळं आज 34 रुपये जो शेतकऱ्यांना साखरेचा भाव ठेवला त्यामुळं आज शेतकऱ्यांना ऊसाचे भाव मिळायला लागले. आपण इथेनॉलचा विचार केला 2014 पूर्वी सरकारने कधी इथेनॉलला एवढी परवानगी नव्हती दिली. आज सेंट्रल गव्हर्नमेंटने मोदी सरकारने परवानगी दिली. इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकायला पर्सेंटेज वाढवले, कारखान्यांना परवानग्या दिल्या. असे शेतकरी हिताचे सगळे निर्णय घेतले. आपण जर पाहिलं तर 2014 नंतर महाराष्ट्र सरकारनं आडतबंदी केली. त्या आडतबंदीमध्ये कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांचे रोज वाचत आहेत. जी कर्जमाफी मिळून शेतकऱ्यांना पैसा नाही मिळाला त्याच्यापेक्षा जास्त या आडतबंदीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. पण ह्या सरकारनं ती जे कायदे आणले आत्ता नवीन कृषी बिल आणलं त्याच्या विरोधात हे सरकार जात आहे. आपण पाहिलं लोकसभेमध्ये मंजुरी दिली, लोकसभेला बिलाच्या बाजूने राहिलं, राज्यसभेमध्ये परत माघार घेतली. अशा प्रकारे कुठलाही निर्णय न घेता येणार आहे असं हे दिशाहीन सरकार आहे. कुठलाही म्हणजे व्यापारी असू द्या, शेतकरी असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, इंडस्ट्री असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये अपयश आलेले हे सरकार आहे. हे सरकारला कुठल्याही प्रकारचे निर्णय घेता येत नाही. हे सरकार 3 पक्षाचं असल्यामुळं प्रत्येकाची ध्येय धोरणं वेगळी आहेत. आपण भ्रष्टाचाराच्या बाजू पाहिल्या. 100 कोटीचे भ्रष्टाचार जर PI सारखा माणूस करत असेल त्याच्यावरती लादले गेले ते अत्यंत शर्मेची बाब आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी कधी घटना घडलेल्या नाहीत. अशा घटना या महाराष्ट्रानं पाहिल्यात आणि देशामध्ये महाराष्ट्राची मान अत्यंत लाजिरवाणी अशी झालेली आहे. ज्या अपेक्षेने आपण या सरकारकडे पाहत होतो त्या कुठल्याही अपेक्षा कुठल्याही स्तरातल्या, कुठल्याही वयोगटातल्या आणि कुठल्याही जाती धर्मातल्या आणि कुठल्याही याला हे सरकार
फायदेशीर नाही आणि फायदेशीर होऊ शकलं नाही आहे. आपत्तीमध्ये कुठलंही नियोजन करता आलेलं नाही. काल आपण बॉम्बेचा पूर पाहिला, कोविडची परिस्थिती पाहिली, लोक मरताना पाहिली. हे सगळं कुठलं अपयश आलेलं आहे या सरकारचं सगळ्यांना. आणि जनता फक्त आता हतबल झालेली आहे, काही बोलत नाही. पण येणाऱ्या भविष्यकाळात जे इलेक्शन येतील त्यामध्ये निश्चित प्रकारे हे धोरण लोक जी नाराजी आहे ती. पेट्रोलचे दर साहेब आता जे वाढलेत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे डिझेलचे पेट्रोलचे जे दर आहेत ते वाढले गेलेत, त्याच्यामुळे वाढलेत आता दर. आणि राज्य सरकार जर काळजी असेल तर राज्य सरकारनी त्यांनी जो टॅक्स लावला आहे 17% टॅक्स आहे तो कमी करावा. राज्य सरकारला जर खरंच आपल्या जनतेची काळजी असेल तर तो कमी करावा. जे दर लावले आपण जर पाहिलं 2000 पूर्वीचे 45,000 कोटींचं जे कर्ज होतं या व्यवसायातलं म्हणजे तेलाचं, तर त्या राष्ट्रांचं कर्ज फेडलं गेलेलं आहे. त्याच्यातलं 45,000 कोटी फेडले आपण. आणि परत आपण जे पूर्वी डॉलरमध्ये जे खरेदी करत होतो आज रुपयामध्ये त्याची खरेदी चालू केली आणि कोट्यवधी रुपयाचा फायदेशीर आपण ते व्यवहार केले. पूर्वी हे व्यवहार होत नव्हते. त्यामुळे आता आणि जी आपत्तीची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तर गव्हर्नमेंटला फायदा आवश्यकच आहे जे टॅक्स लावलेत. पण ज्यांना काळजी वाटते ते आज आपण जर पाहिलं महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यामध्ये कमी रेट आहेत, त्यांनी टॅक्स कमी केला आहे. आपल्या राज्यानं पण कमी करावं. प्रत्येक वेळेला आपलं राज्य जर अगदी 10वी-12वीच्या परीक्षेचा निर्णय केंद्राने घ्यावा, डिझेलचे दर कमी करायचा केंद्रानं घ्यावा, शेतकऱ्यांचा निर्णय केंद्रानं घ्यावा, कोविडचा निर्णय केंद्रानं घ्यावा, असे सगळे निर्णय जर केंद्राचे दाखवत असेल ही लोक सत्तेत बसून करतायत काय? उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये टोमॅटोचं महत्त्वाचं पीक आहे. सध्या या पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हायरस आलेले आहेत. आपला भारतीय जनता पक्ष कधी बांधर जाऊन या विषयावर आंदोलन केलेलं दिसलं नाही. आज आम्ही फक्त पत्रकार परिषद घेतली आणि नंतर आम्ही बांधावर जाऊन या सगळ्या समस्यांचं निराकरण करणार आहे आणि हे सगळे प्रश्न मांडणार आहे. आज आम्ही जर तुम्हाला जे पत्रक दिले त्याच्यामध्ये पाहिलं आहे का आम्ही पीक विम्यामध्ये सातगाव पाटराचा जो भाग कायम दरवर्षी तोट्यात जातो ते पीक आम्ही पीक विमा योजनेअंतर्गत घ्यायला सांगितलं आहे. तसंच टोमॅटोचं पीक आम्ही घ्यायला सांगितलं आहे, कारण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कांदा झालं, बटाटा झालं, ही सगळी पिकं महत्त्वाची नगदी पिकं आहेत, त्याच्यावरती अर्थव्यवस्था अवलंबून असते. तर आम्ही त्याची मागणी केली काही पीक विम्यामध्ये योजनेअंतर्गत यांचा अंतर्भाव करावा अशी मागणी आम्ही केली. त्याच्याकरता खांडे साहेब, आम्ही, आमचे राष्ट्रीय महामंत्री बोंडे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय वासुदेव नाना काळे, आम्ही परवाला कृषी आयुक्तांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे या सगळ्या मागण्या मांडल्यात, त्यांना त्याचं पत्र दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला 10 वर्षाची त्याची आकडेवारी मागितलेली. ती आकडेवारी लवकरच आम्ही देऊन त्याच्यात अंतर्भाव करायच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांच्या सोबत जिल्ह्यात तरी दिसत नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष आहे ना, भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळा अवकाळीचे येऊ द्या, पंचनामे आम्ही केले, आम्ही शेतकऱ्यांना योजना राबवून देतोय. दुधाचे बाजारभाव पडले, कुठल्याही तरकारीला बाजारभाव मिळत नाही, शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये. मुख्य विचार कोणी आकाशी अवस्था आहे शेतकऱ्याची बळीराजाची. आता आपण म्हणतो जगाचा पोशिंदा, बरोबर आहे ना. आम्ही त्याच्याकरता कोविडची परिस्थिती असल्यामुळं आंदोलनं करू शकलो नाही. आता हे निर्बंध हटल्यानंतर जे कायदेशीर काम करायचं होतं ते आम्ही करत राहिलो आहे. आता खऱ्या अर्थानं आम्ही रस्त्यावरती येऊन ही आंदोलनं उभी करणार आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहणार आहेत. खऱ्या अर्थानं खरं म्हणजे ज्या कारणासाठी आजची आपली प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवली, ही पत्रकार परिषद, तिचा प्रामुख्याने विषय पीक विमा योजना आणि त्याच्यातलं आत्ता आपले जिल्ह्याचे अध्यक्ष संजू शेठ थोरात यांनी विषय मांडला की 2019ला काय परिस्थिती होती, 2020ला काय परिस्थिती होती. 2019ला विमा कंपन्या तोट्यात होत्या, 2020 नंतर विमा कंपन्या फायद्यात आल्या. मग असं काय घडलं की जेणेकरून 2019ला विमा कंपन्या तोट्यात गेलत्या आणि 2020ला फायद्यात आला. सर्वप्रथम तो विषय मी आपल्यापुढं मांडणार आहे. परंतु हा विषय मांडण्यापूर्वी मी माननीय मोदी साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो की जो कृषी कायदा त्यांनी आणला त्या कृषी कायद्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी एक सनसनीत चपराक मारली. खरीप हंगामामध्ये 60% त्यांनी MSP प्राईज आत्ता जास्तीची देण्याची घोषणा केली. मी मोदी साहेबांचं अभिनंदन करतो. आत्ता नवीन कृषी कायदा आला, ह्या कृषी कायद्याचं आम्ही समर्थन केलं. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या कायद्यामध्ये होते. परंतु आत्ता सरकारमध्ये बसलेले काही मंत्री, काही सरकारमधले त्यावेळी ह्या कायद्याचं जे समर्थन करायचे, परंतु ह्या
आता ते विरोध करतात. असे सगळे नेते महाराष्ट्रातले आज मात्र मूग गिळून बसलेत. कारण हा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा होता. त्याचा विषय मागं आम्ही केला, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तो कायदा सांगितला. त्यामुळे त्या मानाने तुलनेने आपल्याकडे त्याला विरोध नाही आहे. परंतु हे सरकार आत्ता 2020ला जेव्हा सत्तेत आलं, यांनी पीक विम्याच्या नियमामध्ये बदल केले. 2019ला विमा कंपन्यांचे जे नियम होते त्याच्यानुसार ते शेतकऱ्यांना फेवर असे नियम माननीय फडणवीस सरकारांच्या काळामध्ये होते. त्यामुळं शेतकऱ्यांना जवळपास 4,500 कोटी विम्याचा फायदा झाला. आणि आज ह्या सरकारने ते जे सगळे नियम आहेत ते कंपन्यांच्या जास्त हिताचे केलेत. आणि त्याचा तोटा असा झाला की कंपन्या झाल्या गब्बर आणि शेतकरी मात्र गलित गात्र तसाच राहिला. या शेतकऱ्याच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम आत्ताच्या सरकारने केलं. आता हा डल्ला कशासाठी मारला याचंही नीट ऐकून घ्या. आत्ता माननीय प्रधानमंत्र्यांना एक आपलं शिष्टमंडळ महाराष्ट्राचं भेटायला गेलं. मुख्यमंत्री गेले, उपमुख्यमंत्री गेले, अशोकराव गेले, सगळे गेले. आणि त्यांनी काही 10 मागण्या दिल्या. त्याच्यातली एक मागणी होती की बीड पॅटर्न लागू करा. काय हो हा बीड पॅटर्न? हा बीड पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, शेतकऱ्याचे काही पैसे राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे पैसे एकत्रित करून ते विम्याचे पैसे भरले जावे. आणि हे विम्याचे पैसे जेव्हा कंपनीकडे भरले जातील तर त्या कंपनीमध्ये ह्या पैशात जो फायदा होईल त्या फायद्यातले 80% फायदा हा सरकारने घ्यायचा आणि 20% फायदा हा त्या कंपन्यांनी ठेवायचा. मग आता ह्या कंपन्या जर फायद्यात आल्या तरच ह्या सरकारला त्यातले पैसे मिळतील ना 80%. जर कंपन्यांचं नुकसान झालं तर ते सरकारला पैसे कुठनं मिळणार? म्हणून यांनी एक बीड पॅटर्न काढला की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खिशावर त्यांनी डल्ला मारला. शेतकऱ्याकडनं पैसे काढायचे कंपनीच्या नावावर, बरं शेतकऱ्याला पैसे द्यावे लागणार नाही असे नियम करायचे आणि मग केंद्रावर ढकलून द्यायचं की केंद्राचे नियम. केंद्र फक्त गाईडलाईन देते, नियम करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. त्याचं कोणत्या कंपनीला टेंडर द्यायचं विम्याचं हे अधिकार राज्य शासनाला आहे. आणि म्हणून ह्यांनी नियम ठरवताना त्या कंपनीच्या हिताचे नियम ठरवले. कुठली कंपनी ही देखील ह्यांनीच ठरवली, ह्याच्यामध्ये केंद्राचा कुठेही सहभाग येत नाही. परंतु ह्यांच्याकडं ही पद्धतच आहे, काही झालं की ढकल केंद्रावर, काही झालं की ढकल केंद्रावर. ह्याच्यामध्ये ह्या शेतकऱ्याची लूट केली आणि हा बीड पॅटर्न म्हणजे शुद्ध आणि शुद्ध धुळफेक आहे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये. आणि ह्या बीड पॅटर्नच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ह्या पीक विम्याच्या संदर्भात पुणे जिल्ह्यात रस्त्यावर उतरल आणि या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार. काय हो, आज पुणे जिल्ह्याची जर अवस्था आपण बघितली, फळपीक विमा योजनेमध्ये आज फळपीक विम्याचं त्यांनी क्रायटेरिया बदलला की कोणाला कशी मिळेल. मग त्याच्यामधलं तर मोठी गंमत आहे. 2020मध्ये जे नियमावलीत त्यांनी बदल केले त्याच्यानुसार काय झालं की अतिवृष्टीमुळं जर फळपिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला विम्याची रक्कम दिली जाणार नाही. कारण फळपीक विमा हा हवामानावर आधारित आहे. आता हवामानावर आधारित आहे हे फळपिकाचं ठरवलं त्यांनी. मग हवामान कोण करणार? तर महावेद नावाची एक संस्था त्यांनी निर्माण केली. त्या महावेद नावाच्या संस्थेला त्यांनी दिलं की तुम्ही ह्याचं सगळं हवामानाचा आम्हाला सगळा अंदाज द्या आणि त्याचं क्रायटेरिया तुम्ही ठरवा. आता ही संस्था खाजगी यंत्रणा आहे, ही काही सरकारी यंत्रणा नाही. पूर्वी महसूल अधिकारी आणि अशा प्रकारची संस्था एकत्रित येऊन त्याचा अहवाल देत होती, परंतु आता ते दिलं जाणार नाही. त्याचा परिणाम असा झाला की ही खाजगी यंत्रणा सरकारला जसं पाहिजे तशाच पद्धतीचं किंवा विमा कंपन्यांना जसं फायद्याचं आहे तशा पद्धतीचेच अहवाल देतात. समजा आंबेगाव तालुक्यातल्या एका ठिकाणी आपण हवामानाचं समजा ते पर्जन्यमानाचं जर केंद्र असेल तर तिथं पडलेलं पर्जन्यमान आणि त्याच गावापुरतं असेल तोच क्रायटेरिया सगळीकडे लागू होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. कुठं जास्त पाऊस पडला, कुठं कमी पडला आहे तर हा नियम त्याच्यामध्ये कुठंही विचारात घेतला जात नाही. आणि म्हणून हे जे महावेदच्या नावाखाली शेतकऱ्यांची जी लूट होती ती देखील थांबवली पाहिजे. 2020मध्ये अतिवृष्टीमध्ये फळबागासाठी 25,000 आणि इतर पिकासाठी फक्त 10,000 रुपये नुकसान भरपाई दिल्या गेली. हे पुणे जिल्ह्यात घडलं. बाकी जिल्ह्यांमध्ये सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत दिल्या गेली. मग पुणे जिल्ह्यातच असं काय घडलं की ते निकष बाजूला ठेवले नाही?
पुणे जिल्ह्यात तर फार मोठे मोठे नेते आहेत, राज्याला स्वतःचे दादा म्हणणारे नेते आहेत. एकीकडं तुमच्या आंबेगावमध्ये पण फार मोठे मोठे नेते आहेत की जे स्वतःला फार मोठे समजतात, राज्याचे नेते समजतात. मग पुणे जिल्ह्यानेच असं काय घोडं मारलं की तुम्हाला तिथं निकष बाजूला ठेवता येत नाही का? आज आपल्या जिल्ह्यामधला जो डाळिंब उत्पादक शेतकरी आहे, अक्षरशः त्याची वाईट अवस्था झाली. बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या पण त्याला मिळालं नाही. आज त्यांनी बागा तोडून टाकल्या. तर आपल्या आंबेगावसारख्या ठिकाणी जे केळी उत्पादक किंवा जुन्नरसारख्या ठिकाणी केळी उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी काही मिळालं नाही यांच्या क्रायटेरियामुळं. आमचं म्हणणं आहे की पुणे जिल्ह्याने असं काय घोडं मारलं? पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यालासुद्धा निकष बाजूला ठेवा आणि सरसकट मदत करा. आणि निवडणुकीच्या अगोदर तुम्ही विमा कंपन्यांचे कार्यालय फोडायचे. त्यावेळी जेव्हा तुम्ही कार्यालय फोडत होते तेव्हा विमा कंपन्या तोट्यात होत्या. आणि आज तुम्ही घरात बसले आणि विमा कंपन्या फायद्यात आहेत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही विमा कंपन्यांसाठीच काम करताय, तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करत नाही. असलं दळभद्री हे सरकार आहे. ह्याला पुणे जिल्ह्यातला शेतकरी विचारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बांधावर जाऊ, आम्ही रस्त्यावर जाऊ. बरं, ह्यांची आणखी एक मोडस ऑपरेंडी, विरोधी पक्षाचा कार्यकर्ता जर आंदोलन करायला लागला की त्याच्यावर खटले भर, त्याला जेलमध्ये टाक, त्याच्यावर केसेस कर, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न कर. अशा पद्धतीचा धंदा अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये ह्या राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी लावला आहे. आमचं म्हणणं आहे की हे लॉकडाऊनचं एकदा संपू द्या. आम्ही यांच्या अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही जनतेसाठी काम करतो. शेतकऱ्याला तुम्ही फसवताय, तुम्ही सगळीकडेच फसवेगिरी करतायत. शेतकऱ्याच्या खिशावरच डल्ला मारतायत, थेट चोऱ्याच करतायत. शेतकऱ्याला विमा कंपन्यांना पैसे भरायला लावायचे, विमा कंपन्या फायद्यात आले की त्यातले पैसे काढून घ्यायचे. हा डल्ला मारण्याचा प्रकार नाही तर काय हो? हा कुणीतरी विचारणार की नाही? म्हणून आपली पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ह्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने राहा. आम्ही म्हणणार नाही की राजकीय पक्ष आम्ही विरोधक आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका करतो. आपण यातलं सत्य जाणून घ्या. मी आकडेवारी देतो. 2020चा ह्यांनी काढलेला जो GR आहे तो रद्द केला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. आणि केंद्रावर ढकलण्याचे धंदे बंद करा. काही झालं की आपलं केंद्रावर ढकलायचं, काही झालं की केंद्रावर ढकलायचं. तुम्ही काय केलं ते सांगणार की नाही जनतेला? स्वतः काय केलं ते सांगायचं नाही आणि केंद्रावर ढकलून मोकळं व्हायचं. अशा पद्धतीचा धंदा पुढच्या काळात चालणार नाही. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि ह्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. कोविड परिस्थितीमध्ये केंद्राने महाराष्ट्र राज्याला ताकद वागणूक दिली, अशी परिस्थिती असं चित्र निर्माण केलं गेलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे केंद्राने किती मदत केली ह्याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात जास्त मदत ही केंद्राने महाराष्ट्राला दिलेली, त्याची वेळोवेळी आकडे प्रसिद्ध आहे. खरं म्हणजे ह्यांना लाज वाटली पाहिजे हो, ह्यांना लाज वाटली पाहिजे. हे स्वतः आकडेवारी जर जाऊन बघत नाही की किती मदत केली. आज आपली लोकसंख्या किती, उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती? उत्तर प्रदेशची लोकसंख्या आपल्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे, तरीसुद्धा आपल्यापेक्षा कमी मदत तिथं केली. मग आपल्याकडे एवढी मदत करूनसुद्धा कोरोना पेशंट का वाढले ह्याचं उत्तर सरकारमधलं कोणी देणार की नाही? पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः एवढे मोठे मोठे नेते आहेत, हे उत्तर देणार की नाही? बारामतीसारख्या ठिकाणी एका दिवसात 20 22 कोरोनाग्रस्त मरायचे. तुम्ही 50 वर्ष त्यांच्यावर राज्य केलं. काय त्यांना मेडिकल सेवा दिली हो? काय त्यांच्यासाठी सुविधा उत्पन्न केल्या? हेच का तुम्ही त्या जनतेला दिलं की ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलं 50 वर्ष? तुम्ही त्यांचं काय केलं हे काही सांगायचं नाही आणि केंद्रावर ढकलायचं. केंद्राने सापत्न वागणूक दिली म्हणून हा धंदा बंद केला पाहिजे यांनी. आता जनतेलाही कळायला लागते, पब्लिक आहे, सब कुछ जानती आहे. यांनी कोविडची लसीकरण सर्वात जास्त देशामध्ये महाराष्ट्राने केलं असं 3 आठवड्यापूर्वी घोषणा केली. मग ही लस यांना मिळाली कुठून? केंद्राकडूनच मिळाली ना. म्हणजे ज्यावेळेस चांगलं काम करू त्यावेळेस राज्य सरकारने केलं, पण जर चांगलं नाही आलं तर केंद्र सरकारने केलं, असं एक धोरण यांनी केलं. 1 तारखेला यांनी सांगितलं की 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना आम्ही लसीकरण करू. यांनी प्लॅनिंग केलं होतं का? नव्हतं केलं. 1 वर्षात लस तयार करणे, त्याचं संशोधन करणे, त्याची निर्मिती करणे आणि त्याचं वितरण करणे याच्यामध्ये वेळ लागत असतो. परंतु यांच्याकडं प्लॅनिंग अजिबात नव्हतं. परंतु केंद्र सरकारचं प्लॅनिंग होतं. म्हणून केंद्र सरकारने सावध भूमिका घेऊन 21 तारखेला 18 वर्षाच्या पुढील
सर्वांना मोफत लसीकरण मिळेल अशी घोषणा केली. शेवटचा एक प्रश्न विचारला होता. बरोबर हे काही केंद्र आणि राज्याचा संघर्ष सुरू झाला म्हणजे केंद्राचा असा एक आरोप होतो की मध्ये जे वादळ जातात ऐकतो त्यावेळेस गुजरात काय झालं आपल्या कोकण पाठवून तिथं गेलं पंतप्रधान साहेब महाराष्ट्रात भेट देणार होते ते काय आलं नाही आणि गुजरातने मागणी न करता 1,000 कोटी मदत केली पण महाराष्ट्राला 1 रुपया देत नाही असं त्यांचा आक्षेप आला आणि महाविकास आघाडी सरकार आपण वाचला त्याबद्दल काय नाही, खरं म्हणजे आता ह्याच्यातल्या खूप तांत्रिक गोष्टी असतात की मदत कशाच्या आधारावर करायची, काय केलं पाहिजे. तुम्ही बघितलं हे किती ॲटिट्यूडनी वागणार आहेत. मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. मोदीजी हे सोडून द्या, देशाचा पंतप्रधान येतो आहे आणि एका राज्याचे मुख्यमंत्री लवकर तिथं जात नाही मीटिंगच्या अगोदर आणि गेले तरी नुसते फाईल फेकून निघून जातात. अशा पद्धतीचा ॲटिट्यूड असणार आहे. अहो हे त्याच कुळीतले आहेत. ह्यांच्याकडं कुठलाही क्रायटेरिया नाही. ह्यांच्याकडं नुकसान किती होणार आहे ह्याचे काय अंदाज नाही, किती झालं ह्याचा कुठलाही अभ्यास नाही, त्याचे पंचनामे नाही. फक्त मोगम म्हणायचं द्या 5,000 कोटी द्या 10,000 कोटी जशी काही खिरापत आहे. असं चालत नाही हो. राज्य चालवायचं असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज असला पाहिजे. त्याच्या अगोदर बरं वादळ येणार हे काय एका रात्रीत कळवलेलं नव्हतं. काय काय होऊ शकतं काय काय नाही. ओरिसासारख्या राज्यांनी सांगितलंच ना की आम्हाला नको मदत, आम्ही आमचं भागू. ते पण राज्य आहे, ते पण मुख्यमंत्रीच आहे ना. म्हणजे अशा पद्धतीचे मुख्यमंत्री म्हणजे हा घरबशा मुख्यमंत्री, स्वतः काही करायचं नाही. तिकडे एक कर्तृत्वान मुख्यमंत्री की आम्हाला काय तुमची गरज नाही, आम्ही आमच्या ह्याच्यावर भागू. आणि ते ॲटिट्यूड असणारे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री की हम इनको बोलेंगे नहीं, यांचे बातही नाही करेंगे. अशा पद्धतीने जनतेची सेवा करता येत नाही. हा ॲटिट्यूड बाजूला ठेवला पाहिजे. पंतप्रधान हे सगळ्या देशाचे, ते महाराष्ट्राचे किंवा गुजरातचे नाही आहेत. हे त्यांनाही माहिती आहे. हे सर्वसामान्य सगळ्यांना कळतं आहे. आणि मदत न करण्यामागं असं कुठलंही कारण नाही आहे. मदत केली जाईल आणि करावीच लागणार पुढच्या काळातसुद्धा, असं नाही. परंतु तुम्ही मोगम सांगताल. आता तुम्हाला मदतीचाच विषय सांगतो. मी मागाशी फळबाग विम्याचा विषय सांगितला. प्रधानमंत्री NDRFमधनं जे आलेले पैसे होते केंद्राकडनं तेच राज्य सरकारने वाटले. राज्यातलं काय किरकोळ छदाम काहीतरी द्यायचं म्हणून टाकली असेल रक्कम, पण ती रक्कम वाटली. आता सगळ्यात मोठं ब्लंडर सांगू यांचं. तुम्ही म्हणजे यांची काम करण्याची मोडस ऑपरेंडी, मी वकील असल्यामुळं गुन्हेगाराची मोडस ऑपरेंडी कशी असते मला माहिती. तशी गुन्हेगारच आहे शेतकऱ्यांची. ह्यांनी काय केलं, फळबाग विम्याच्या विषयामध्ये वर्ण शासनाकडनं आलेले पैसे दिले का, तर आमच्याकडं आवर्षणग्रस्त हे फळबाग आहेत आणि त्यांनाच ते शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची. पैसे मागवले केंद्राकडनं, ते वाटले. आणि ह्यांच्या कृषी खात्याने विमा कंपन्यांना पत्र लिहिलं की काही नुकसान झालेलं नाही आहे, त्यांना मदत करण्याची गरज नाही. काय लायकीचे आहेत हे विचारणार का नाही. आमच्याकडे पत्र आहेत कृषी खात्याने दिलेले विमा कंपन्यांना. म्हणजे केंद्र सरकारची मदत घ्यायची आणि इकडं विमा कंपन्यांना सांगायचं की इकडे यांना काही मदत करण्याची गरज नाही, हिचं काही नुकसान झालेलं नाही, म्हणजे त्याला विमा लागू होत नाही. म्हणजे केंद्राने तरी यांच्यावर कुठल्या ह्यांनी भरोसा ठेवायचा आहे. तुमचा बीड पॅटर्न का भरोसा ठेवायचा हो यांच्यावर. म्हणजे राज्य सरकारला पैसे उकळण्यासाठी तुम्ही काही करणार आणि म्हणायचं केंद्र मदत करत नाही. असं चालत नाही. प्रत्येक पैशाचं ऑडिट होतं. केंद्र असो की राज्य असो की ग्रामपंचायत असो, प्रत्येकाचं ऑडिट होतं. आणि या फसवणाऱ्यांना कशाच्या आधारावर कोण पैसे दिलो. आज यांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढायला गेले. ह्यांची पद सांगतो तुम्हाला, पद राज्य सरकारची ग्लोबल टेंडर काढायला गेले तर ह्यांना सांगितलं की ॲडव्हान्स पैसे द्या तर आम्ही तुम्हाला देऊ आणि तेही केंद्र सरकारबरोबर बोलू. म्हणजे ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवतील हो. ह्यांचे कर्तृत्व हे प्रेस समोर येऊन बोलतील काही पण ह्यांचा जेव्हा लेखाजोखा घेतला जाईल त्या कंपन्या काय असं आंधळेपणाने देईल का. ते केंद्र सरकारवर विश्वास ठेवायला तयार आहे, राज्यावर नाही. हे अशा पद्धतीचे लबाडीचे धंदे करणं हे आता जनतेला माहिती झालेले. आता काय लोक अशिक्षित राहिलेलं नाही. पूर्वी कळायचं, वर एक भाषण केलं, खालच्या गावात दुसरं केलं, तिसऱ्या गावात तिसरं केलं. ते धंदे बंद केले पाहिजे यांनी. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता अनैसर्गिक युतीने एकत्रित आलेले तुम्ही सरकार आहे. नैसर्गिक तर नाही आहे आणि अनैसर्गिकमधनं फार फलित होत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती, निसर्गाचा नियम आहे. अनैसर्गिक कृत्यातनं काही मिळत नाही. तसं ह्या सरकारकडनं जनतेला काही मिळणार नाही. हे आता
एका अर्थाने खरंच होत चाललंय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.